पेटंट म्हणजे एखाद्या संशोधनाकरता संशोधनकर्त्यांना मिळणारा स्वामित्व हक्क किंवा विशेष अधिकार. हे पेटंट हे एखाद्या संशोधनासाठी दिलं जातं, जे संशोधन एखादं उत्पादन म्हणजे प्रॉडक्ट, एखादी प्रक्रिया म्हणजे प्रोसेस किंवा एखादी प्रणाली म्हणजे सिस्टीम या स्वरूपातलं असू शकतं. पण पेटंट मिळवण्यासाठीचा महत्त्वाचा क्रायटेरिया किंवा निकष म्हणजे ते संशोधन नाविन्यपूर्ण असावं. म्हणजे एखाद्या समस्येवर तोडगा सुचवणारं किंवा एखाद्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन जे नवीन आहे असं सुचवणारं असावं. पेटंट मिळवण्याकरता संशोधनकर्त्यांना पेटंट ऑफिसला सर्व तांत्रिक माहिती उघड करावी लागते आणि त्या बदल्यामध्ये पेटंट ऑफिस संशोधनकर्त्यांना विशेष अधिकार जो मर्यादित कालावधीसाठी असतो आणि प्रादेशिक स्वरूपाचा असतो तो बहाल करतं. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर अ पेटंट इज ग्रांटेड फॉर अन इन्व्हेन्शन. आता मराठीमध्ये ज्याला आपण संशोधन म्हणतो त्याकरता इंग्लिशमध्ये डिस्कव्हरी आणि इन्व्हेन्शन असे 2 शब्द आहेत, पण ते सारखे नाहीत. एखादी गोष्ट अस्तित्वात असणं पण लोकांना ज्ञात नसणं म्हणजे डिस्कव्हरी. म्हणजे कोलंबसानी अमेरिकेचा लावलेला शोध हे डिस्कव्हरी प्रकारातलं संशोधन झालं. पण इन्व्हेन्शन म्हणजे मानवाने त्याची कल्पकता आणि बुद्धिमत्ता वापरून तयार केलेलं एखादं नवीन उत्पादन किंवा नवीन प्रक्रिया किंवा नवीन प्रणाली. संशोधनकर्ते हे शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक अशा अनेक स्वरूपाची गुंतवणूक ते संशोधन करण्यासाठी करत असतात आणि त्या बदल्यात त्यांना मोबदला मिळणं गरजेचं असतं. ॲट द सेम टाइम म्हणजे त्याच वेळी त्या मूळ संशोधनाची नक्कल म्हणजे कॉपी करून तसंच प्रकारचं संशोधन बाजारपेठेत कुणी आणू नये यालाही अटकाव होणं तितकंच गरजेचं असतं. पेटंट कायद्याचा हा मूळ उद्देश आहे. पण जर संशोधनकर्त्यांना अमर्यादित कालावधीसाठी हा अधिकार बहाल केला तर बाजारपेठेतली स्पर्धा संपुष्टात येऊ शकते. सो हेही होणं तितकंसं फायद्याचं नाही आणि म्हणूनच मर्यादित कालावधीकरता म्हणजे एका लिमिटेड पिरियडसाठी संशोधनकर्त्यांना हा अधिकार दिला जातो. भारतामध्ये हा कालावधी पेटंटचा अर्ज केल्याच्या तारखेपासून 20 वर्षांचा आहे. पेटंट मिळाल्यानंतर या कालावधीकरता संशोधनकर्ते हे इतर कुणालाही ते संशोधन वापरण्यापासून किंवा वितरित करण्यापासून किंवा त्याची कॉपी करण्यापासून किंवा ते बाजारात आणण्यापासून म्हणजे कमर्शियलायझेशनसाठी अटकाव करू शकतात, त्यांना प्रतिबंध करू शकतात. तसंच पेटंट हा अधिकार हा प्रादेशिक स्वरूपाचा म्हणजे टेरिटोरियल राईट आहे. म्हणजे भारतात मिळालेलं पेटंट इतर कुठल्याही देशात चालणार नाही. म्हणजे भारतात मिळालेलं पेटंट हे फक्त भारतामध्येच एन्फोर्स करता येतं. जर तुम्हाला इतर कुठल्याही देशामध्ये तुमच्या उत्पादनाचं प्रोडक्शन करायचं असेल तर तुम्हाला तिथल्या पेटंट ऑफिसकडे अर्ज करावा लागेल, त्याची प्रक्रिया पूर्ण करायला लागेल, तिथे पेटंट घ्यायला लागेल आणि नंतरच तुम्ही ते उत्पादन तिथे बनवू शकता, तसंच वितरित म्हणजे कमर्शियलाइजही करू शकता. या मर्यादित कालावधीनंतर म्हणजे भारतामध्ये 20 वर्षाच्या कालावधीनंतर त्या संशोधनकर्त्यांचा त्या पेटंटवरचा अधिकार संपुष्टात येतो आणि ते संशोधन इतर सर्वांसाठी खुलं होतं आणि इतर कुणीही वैयक्तिक फायद्याकरता किंवा समाजाच्या फायद्याकरता ते संशोधन कमर्शियलाइज करू शकतं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्सच्या अशाच नवनवीन माहिती करता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा.